रामकृष्ण हरी माऊली. महाराष्ट्र मंडळ बेरिया आयोजित विठोबा वारी या उपक्रमाअंतर्गत आपलं हरिपाठाचं चिंतन सुरू आहे. त्या चिंतन अभ्यासात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते. आणि आपण हे हरिपाठाचं चिंतन ज्यांच्या अमृतवाणीतनं, ज्यांच्या श्रीमुखातनं ऐकत आहोत ते परमपूज्य मंगेश दादा फडके, ते सद्गुरू परमपूज्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख म्हणजे उपाख्य डॉक्टर काका यांचे शिष्य आहेत, सत्शिष्य आहेत असं म्हणूया. आणि डॉक्टर काकांच्याच कृपेमुळे, आशीर्वादामुळे ते स्वतः सद्गुरू पदावर विराजमान आहेत. आपण गेल्या 2 दिवसापासून त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू आणि पसाऱ्यातला, त्यांच्या कार्याच्या अफाट पसाऱ्यातलं एक एक कार्य बघत आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात, ते म्हणजे वेदांत भास्कर या संकेतस्थळाबद्दल. आता तुम्ही इतकी नावं ऐकताय रोज, डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई, तर ही कोण आहेत? यांनी आजवर कुठल्या प्रकारचं साहित्य तयार केलेलं आहे, कुठल्या प्रकारचं वाङ्मय त्यांचं आपल्याला उपलब्ध आहे मार्गदर्शनासाठी, त्यांची किती प्रवचनं झालेली आहेत, त्यांनी किती वेगवेगळ्या माध्यमातनं आपल्याला मार्गदर्शनाची छान सोय करून ठेवलेली आहे. अगदी पारमार्थिक प्रवासात आपल्याला अडणारे शब्द, त्यांचे अर्थ यांच्या सूचीपासून अगदी एखादा शब्द टाकून तुम्ही परमपूज्य डॉक्टर काकांचं एखादं प्रवचन शोधू शकतात, मंदाताईंचं एखादं प्रवचन शोधू शकतात, किंवा तुम्हाला एखादा विषय हवा असेल, छांदोग्य उपनिषद, तर त्याच्यावर कुठली कुठली प्रवचनं आहेत तसं शोधू शकता. अतिशय डिजिटली ऍडव्हान्स असं हे संकेतस्थळ आहे. तर आम्ही अजून त्याच्यावर सध्या त्याच्या अपग्रेडचं काम सुरू आहे. पण तुम्हाला आत्ता जेव्हा विषय ताजा असतो तेव्हा आपल्याला जास्त जिज्ञासा असते. तर आत्ता जाणून घ्यायचं असेल की परमपूज्य काकांचं कार्य काय आहे, ते कुठे असतात, भारतात गेलो तर आपल्याला त्यांचं दर्शन कुठे घेता येईल, इत्यादी सगळी माहिती आपल्याला वेदांत भास्कर या संकेतस्थळावर मिळेल. हे संकेतस्थळ पूर्णतः अमेरिकेतल्या साधकांनी इथे डेव्हलप केलेलं आहे. तर मी आत्ता ती लिंक चॅटमध्ये पोस्ट करते. तुम्ही सत्र झाल्यावर किंवा तुम्हाला वेळ मिळेल तसं नक्कीच त्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. आजच्या या प्रस्तावनेनंतर पुन्हा एकदा परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते आणि त्यांना आजचं सत्र सुरू करायची विनंती करते. कुठे गेलं माझं ते हरिपाठ? निलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आपल्या महाराष्ट्राचं दैवत श्री विठ्ठल माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। पांडुरंगाच्या कृपेने निर्विघ्नपणे आपलं हरिपाठाचं चिंतन सुरू आहे आणि आज आपण अभंग क्रमांक 8 याचं चिंतन करणार आहोत। 7 पर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे। थोडा मोठा अभंग आहे, 6 चरणांचा अभंग आहे। अभंग असा आहे की संतांचे संगती मनोमार्गे गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे। आता मी काल उल्लेख केला होताच का आपण थोडी पद्धत बदलली अभ्यासाची। आपण वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ एकत्रच बघणार आहोत, म्हणून मी एक एक चरण घेतोय फक्त। भजन गायन जेव्हा होईल तेव्हा पूर्ण अभंग गायला जाईलच अर्थात। काय म्हणते माऊली? संतांचे संगती मनोमार्गे गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे। अगदी स्पष्ट काय म्हणे आपल्या भाषेत एक मेथड, शुद्ध मराठीमध्ये सोल्युशन, मराठी शब्द, शुद्ध मराठी शब्द लवकर कळतात आपल्याला। एक मार्ग सुचवलाय की संतांच्या संगतीमध्ये मनाला योग्य मार्गाने गती मिळते आणि ह्याच पद्धतीने येणे पंथे काय करावा? श्रीपती आकळावा, जाणावा, अनुभवावा इत्यादी। अनंत जन्मांच्या वासनेचे संस्कार आपल्या मनावरती असतात, म्हणून तर आपल्याला अखंड विषयांची जी एक ओढ लागलेली असते, बाहेर जी धाव असते आपल्या अंतःकरणाची, त्याला हे सगळे संस्कार कारणीभूत आहेत। आणि हे वासनानुसारी संस्कार जाऊन हरिप्राप्तीचे नवे संस्कार होण्यासाठी संतांच्या संगतीत राहावं लागतं। म्हणून सत्संगतीचं अनंत महात्म्य, म्हणजे किती सांगावं तेवढं कमीच आहे, इतकं महात्म्य सर्व संतांनी एकमुखाने गायलेलं आहे। कारण त्यांना माहिती आहे मनुष्य स्खलनशील प्राणी आहे, हा जर एकटा राहिला किंवा हा चुकीच्या संगतीत राहिला तर हा घसरणारच आहे। आणि हे सांगणारे श्रुतीस्मृतींचं तत्त्वज्ञान स्वतः प्रत्यक्ष जगून त्याप्रमाणे अनुभव घेऊन मार्गदर्शन करणारे जे दयाळू संत, त्यांच्या खेरीज या मार्गाने आपल्याला कोण नेणार? परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगा देत वडील जे जे। माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, अप्रतिम ओवी आहे। परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊनी मूर्त, संत माझे रुपडी, आत्मज्ञानी चोखडी, भगवंत म्हणतात। अनुष्ठोनी जगा देत, म्हणून त्यांना वडील म्हटलेलं आहे। परमार्थामध्ये वडील, आप्त या शब्दांचा अर्थ तो होतो। आप्त वाक्य हे पण ऐकलं असेल आपण। त्यामुळे संतांच्या संगतीमध्ये हा श्रीपती आकळणं शक्य होतं। पुढे माऊली म्हणते, राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा रामजप। आता मी 2-3 दिवसांपूर्वी म्हटलं होतं की कुठे थांबायचं
याचं एक शास्त्र असतं. गाताना वेगळ्या ठिकाणी थांबावं लागतं कारण त्याची एक चाल असते. पण अभ्यास करताना रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आत्मा, तो शिवाचा रामजप, अशा ठिकाणी थांबायचं असतं. अर्थ आहे की वाणीनी रामकृष्ण नामाचा जो गजर आहे हा एकच तुझ्या जीवाचा हेतू असू दे. आणि जो रामनामाचा जप शिवाला, शंकराला आपल्या आत्म्या एवढा प्रिय आहे, तो तू जप, त्याचा जप कर. काय असतं, साक्ष काढायची असते ना, ती कोणाची काढायची हे महत्त्वाचं आहे. संतांना छान कळतं. प्रत्यक्ष शंकर शिव जर रामनामाचा जप करत असतील आणि मी करत नसेन तर मी आहे कोण? तोंड बघा आरशात, असं म्हणतात तसं. इतर सांगणं काय सुरू आहे की इतर अवघड मार्गाने आपल्या बुद्धीने, स्वबुद्धीने जाऊ नये. समर्थ काय सांगतात, भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरीहराचा, स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, हे सांगणं चाललंय माऊलींचं. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम कोणाचा? अरे गौरीहराचा. गौरीहर स्वये निववी तापसी चंद्रमौळी, त्या चंद्रमौळीला सुद्धा निववणारं हे नाम रामाचं. अजून एक गोष्ट लक्षात आली असेल, रामकृष्ण वाचा, हरी हरा भेद नाही आहे खरं. राम शिवाची पूजा करतात, शिवरामाचं नाम घेतात, आहे का भेद? आपला आराध्य दैवत जे असेल त्या दृष्टीने सांगणं चाललं आहे. म्हणून तर माऊली कधी राम म्हणते, कधी कृष्ण म्हणते, कधी विष्णू म्हणते, कधी आत्मा म्हणते. काही बिघडत नाही, एकच. पुढे माऊली म्हणते, एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. पुढचं चरण आहे काय, भगवत प्राप्तीचं साधन म्हणून जे लोक सर्व तत्वांमध्ये श्रेष्ठ असे एकच जे नामतत्व ज्याला म्हणतात ते साध्य करतात आणि त्यांना जीवात्मा आणि परमात्मा वेगळा आहे या भेदाच्या बंधनाची बाधा मुळीच होत नाही. म्हणजे थोडक्यात ते वेगळे नाहीत, अभेद आहे. त्यांच्या बंधनाची बाधा होत नाही, म्हणजे त्या बंधनातून ते सुटले. एकतत्व नाम साधिती साधन, एकतत्व साधून देतं ते नाम. त्यांनी काय होतं, एकतत्व साधून देणं म्हणजेच द्वैताचं बंधन न उरणं. श्वेताश्वेतर उपनिषद आपल्याला मार्गदर्शन करतं काय, मनसै वेद वाप्तव्यम, नेह नानास्ति किंचन, मृत्योः स मृत्युम गच्छति य इह नानैव पश्यति. अप्रतिम कठोपनिषदातली श्रुती आहे. मनसी वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन, न इह नानास्ति किंचन, भेद नाहीच आहे. आता डोळे उघडले की भेद दिसणारच आहे, कानाने भेद ऐकू येणार आहे, ते बरोबर आहे. इंद्रियांचं कामच आहे ते, इंद्रिय बनवलीच त्याच्यासाठी आहे, दे आर डिझाईन फॉर दॅट. पण हा भेद सत्य नाही हे सांगणं सुरू आहे. अखंडैक रस एक तत्व हरी या सर्वामध्ये व्यापून आहे, असं जो बघत नाही तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. मृत्यू हो समृत्यूम गच्छती, थोडक्यात जन्म मरणरूप चक्रात सापडतो, असा त्याचा अर्थ. पुढे नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी या साधली जीवनकळा, माऊली म्हणते. म्हणजे काय, योग्यांना जीवनकळा प्राप्त झाली, ती जेव्हा जीवनकळा योग्यांना प्राप्त होते तेव्हा त्याच्यामध्ये जी गोडी लाभते, तीच गोडी या हरिपाठाचा जो अधिकारी आहे, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, मी जसं म्हणालो. म्हणून तर माऊली काल काय म्हणाली, योग याग यांच्या मागे नका लागू. त्याचा वेगळा अधिकार असतो, त्याचं फार खडतर साधना असते. इतकं साधं स्वल्प सोपे फुकाचे नाम, भगवंताचं नाम, ते घेऊन तीच गोडी नामरूपी अमृतात हरिभक्तांना लाभते. जो गोडी तीच लाभणार आहे तर कष्टदायक साधन कशाला करायची.
कारण अष्टांगयोगाच्या खडतर साधनांनी योग्याला ज्या सुखामृताचा लाभ होतो, माऊली त्याचं वर्णन, सद्गुरूंचं वर्णन करताना 12व्या अध्यायात म्हणते की 17वियेचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरुगासी. तोच लाभ वैष्णवाला नामसुखाच्या रूपाने प्राप्त होतो. परिपूर्ण वैष्णवाचं लक्षणच आहे ते. आणि हे मनावर बिंबवण्यासाठी आपल्या आजच्या भाषेत यूज केस पुढच्या चरणात माऊली पुढे मांडते. यूज केस म्हणजे कोण? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. की हरिनामाचा हा जो उच्चार आहे तो प्रल्हादाच्या मनात अतिशय लवकर बिंबला आणि ह्या नामजपामुळेच उद्धवाला तर भगवान श्रीकृष्ण ज्ञान देणारा असा दाता त्याला भेटला. नामजपामुळेच. आपल्याला माहिती आहे प्रल्हादाच्या कथा आपण लहानपणापासून ऐकल्या असतात शाळेमध्ये वगैरे, की प्रल्हादा राक्षस कुळातला असून सुद्धा मात्र एक गोष्ट आपल्याला माहिती नसते. नुसतं त्याला प्रसन्न झाले नरसिंह अवतार एवढंच कळतं फक्त हिरण्यकश्यपूच्या वधासाठी. पण हे माहिती नसतं आपल्याला की बालपणापासून इथे जो माऊलींनी सत्वर शब्द वापरला की नाही, सत्वर उच्चार. सत्वर म्हणजे बालपणापासूनच जेव्हा इतर लहान मुलं बाकीच्या गोष्टी करत असतात तेव्हा प्रल्हाद फक्त एकच काम करत असे, नाम संकीर्तन. हरिनामाच्या ठिकाणी अपूर्व निष्ठा त्याची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही संकटामुळे त्याची निष्ठा कधी ढळली नाही. त्याच्या संकटाचं काय काय संकट त्याच्यावर आली याचं संपूर्ण चरित्र आपल्याला माहिती आहे. ज्याचा बापच इतका भयानक राक्षस होता. आपुल्या मनासारखे न घडे त्याने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी सहजची आपणाकडे आली. पहिल्याच दिवशी बोललो आपण का दुसऱ्या दिवशी. थोडं आपल्या आयुष्यात काही गडबड झाली, थोडा प्रतिकूल काळ आला, 7.7 की लगेच देवावरची श्रद्धा निष्ठा. मग मी अजून 2-4 देव शोधतो, हा काही कामाचा नाही, तो आहे का, त्याचा नवस बोलायचा, त्याचं काहीतरी करायचं, हे जे काही चाललेलं असतं. हे प्रल्हादाचं संकटामुळे तर निष्ठा ढळली नाहीच, पण त्याच्यामुळे संकट त्याची कारणासह संपली. हिरण्यकश्यपू नावाच्या. अर्जुन सुद्धा आपलं उद्धव, तो अर्जुनासारखाच श्रीकृष्णांचा अतिशय अलौकिक भक्त होता. द्वारका बुडण्याची वेळ आली, अवतार समाप्तीची वेळ आली, त्या भगवंतांनी त्याला बद्रिकाश्रमामध्ये जाण्याची आज्ञा करून त्याला भक्तिमार्गाचा आणि ज्ञानमार्गाचा अतिशय उत्कृष्ट उपदेश केला. म्हणून त्याला कृष्णदाता असं म्हटलंय माऊलींनी इथे. ज्ञानदाता तो झाला. भगवंतांनी त्याला सांगितलं काय, माझं निर्गुण रूप हेच खरं आहे. असो, पुढे ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पुढचं चरण आहे. काय सांगतात माऊली शेवटी? पुन्हा एकदा नामाचं महात्म्य गातात आहेत आपल्यासमोर, की असे हे नाम अतिशय सोपे असूनही त्याचा उच्चार करणारे मात्र सगळीकडे दुर्लभ आहेत. हे चरण ऐकताना वाचताना आपण आपल्याच जीवनाचा विचार करायचा. आपण तर स्वतःला काहीतरी समजतो म्हणजे परमार्थ प्रांतात काहीतरी करणारे समजतो की नाही. म्हणून तर आलो की नाही आपण हरिपाठ ऐकायला, नाही तर आलोच नसतो. एवढे आपले महत्त्वाचे कामं सोडून आयुष्यातले हरिपाठ ऐकायला कोण येणार. पण ज्या अर्थी आलो आहे त्या अर्थी. पण माझ्याही आयुष्याचं जर हेच वर्णन असेल तर बाकीच्यांचं तर बोलायलाच नको, की इतकं सोपं आहे उच्चार करणं, पण अत्यंत हे करणारे दुर्लभ आहेत. त्याचं कारण आहे, त्याचं महत्त्व एखादंच कोणी जाणतो असं ज्ञानदेव म्हणतात आहेत, की सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. कारण नामाच्या तत्वाचे, द्वैताचा हे जे बंध सुटण्याबद्दल आपण बोललो त्याचं, नामामृताच्या गोडीचं, निर्गुणाचं इत्यादी हे सर्व जे ज्ञान आहे ते अधिकाऱ्यासाठी सहज साध्य आहे. पण अधिकारीच दुर्मिळ असल्यामुळे ते क्वचित कोणाला तरी शक्य होतं. आणि नामाचं संपूर्ण महात्म्य जाणणारा क्वचित कोणीतरी असतो. कारण नामस्मरण कशासाठी करायचं असतं, ते कसं करायचं असतं, त्याने काय होणार आहे, ते त्याच पद्धतीने का करायचं हे काहीही माहिती नसतं. असं माऊली या
8व्या अभंगामध्ये आपल्याला सांगते आहे. म्हणून आणि ते माहीत नसल्यामुळे, त्याचं महात्म्यच न कळल्यामुळे नामासारख्या अत्यंत सोप्या साधनाला मी मुकतो, जे सदा सर्व काळ माझ्यासाठी उपलब्ध आहे. कुठल्याही बंधनरहित असं ते साधन आहे. नाम जप यज्ञ तो परम, न बाधू शके स्नानादी कर्म. रोज ऐकतोय आपण ही ओळी. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. वेदांचं प्रमाण आहे, त्याला अजून काय हवं. असो, पुढच्या अभंगाकडे जाऊया. अभंग क्रमांक 9. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. मी मगाशीच म्हटलं, कधी राम म्हणतात, कधी कृष्ण म्हणतात, कधी विष्णू म्हणतात, कधी आत्मा म्हणतात, कधी हरी म्हणतात. शिकायचं आपल्याला सगळ्यातून. चुकीचे हट्ट सोडून द्यायचे आहेत. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्ण रूप जो विष्णूच्या जपानुसंधानाशिवाय असलेलं जे पारमार्थिक ज्ञान किंवा परमार्थशास्त्राचं आपण शब्दज्ञान, ज्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात, ते व्यर्थ आहे. कोण म्हणत आहे? माऊली म्हणते. पुन्हा कोण म्हणता, याला अत्यंत महत्त्व आहे. खूप फक्कड ज्ञान आहे, अगदी उत्कृष्ट व्याख्याते आहेत, उत्कृष्ट वक्ता आहेत. हरिपाठावर बोलावं तर यांनीच, असं त्यालाही वाटतं आणि लोकही म्हणतात. पण रामकृष्ण असा जप नसेल आयुष्यामध्ये, ते व्यर्थ आहे, असं हरिपाठ लिहिणारेच सांगतात. विष नावाचा धातू आहे विष्णू शब्दामध्ये. त्याचा अर्थ प्रवेश करणे असा होतो. विष म्हणजे प्रवेश करणे, आणि त्याच्यावरूनच विष्णू हा शब्द तयार झालेला आहे. मुद्दा, जो परमेश्वर त्याच्या शक्तीच्या माध्यमातून सर्व चराचर त्यांनी व्यापलेला आहे, त्या चराचरामध्ये तो व्याप्त आहे. ययेदम धार्यते जगत, भगवद्गीता बोलते आपल्याशी. परा आणि अपरा प्रकृती, आणि म्हणून त्याला विष्णू असं एक नाव आहे. आणि अशा या विष्णूच्या जपा वाचून ज्ञान व्यर्थ आहे, माऊली स्पष्ट सांगते. पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा सांडू नये, आज्ञा आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची. पंडित वाचक जरी झाला पुरता, कृष्ण कथा सांडू नये. एकनाथ महाराज म्हणतात की, आलोडुनी वेदशास्त्रार्थ ज्ञातेपणे जे पंडित, गर्वे हेळसिती भक्तिपंथ, अति उन्मत्त ज्ञातृत्वे. ज्ञानाचा मद चढतो, ज्ञानियाचे झोंबे कंठी. आणि यापरी ज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी, ते जरी वर्णा माझी अग्रगणी, तरी अधःपतनी पडतील. एकनाथ महाराज बोलतात, जरी वर्णा माझी अग्रगणी असले तरी अधःपतनी पडतील. का बरं? कारण ज्ञानाचा अतिशय अभिमान अहंकार झाला, विमुख झाले हरिभजनी. आणि बहुतांश भक्तांना स्वसंवेद्य असं जे आत्मरूप हरी आहे, त्याचा अंदाज येणं सुद्धा कठीण आहे, आणि आला तर टिकणं कठीण आहे. थोडक्यात, निर्गुणाला जाऊन थेट झोंबणं सर्वसामान्य माणसाला बहुतांश वेळा अशक्य असतं. म्हणून त्यांना नामाच्या आलंबनाची नितांत आवश्यकता असते. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणून इतकं छान आपल्याला सोपं सालंबन साधन ज्याला म्हणतात, नामाचं संतांनी दिलेलं आहे. पुढे माऊली म्हणते, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. प्रश्न विचारलाय. उपजोनी करंटा म्हटलं. आता इथपर्यंत पदवीदान समारंभ केला माऊलींनी. माऊली खरं, माऊलीचं ती गोड बोलते, पण कधी कधी आई पण धपाटे घालते की नाही, दोन ऐकत नाहीत त्याच्याशिवाय मुलं. येते वेळ, तशी वेळ आली. नाही तर माऊली गोड बोलते. माणूस म्हणून जन्माला येऊनही ज्या करंट्याला अद्वैताचा सिद्धांत कळत नाही, तो रामकृष्ण रूपाशी अद्वैत कसा साधील. रामकृष्णी पैठा कैसा होय. प्रश्न विचारला. म्हणजे पूर्वसुकृत एक प्रकार भाग असतो निश्चितच, पण आपली क्रियमाण कर्म स्वातंत्र्य असलेली जी साधना या जन्मातली आहे, ती सुद्धा कमी पडल्यामुळे काय होतं, माणसाची आपल्याला बुद्धी मिळून सुद्धा, म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होऊन सुद्धा अद्वैत तत्वज्ञान कळत नाही.
त्याला आवश्यक सत्वगुण कमी पडतो. आणि अशा या अद्वैत वाटेने गेल्याखेरीज रामकृष्ण स्वरूपी या जीवाची पैठा म्हणजे प्रतिष्ठा होणार नाही. आणि प्रतिष्ठा होणार नाही याचा अर्थ हा जीव त्या स्वरूपाशी समरस होणार नाही, त्या आत्मरूप हरीशी एकरूप होणार नाही. त्याचे परिणाम सांगितलेत. पहिले साधन सांगितलं तर ते तसं नाही केलं तर काय होईल, ते न करणारे दुर्लभ विरळ हे सांगून झालं ना. आता त्याचा परिणाम सांगितला. पुढचं चरण आहे, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. की श्रीगुरूंच्या उपदेशाशिवाय द्वैताचा निराश करणारे ज्ञान होत नाही. आणि या ज्ञाना वाचून अस्सल नामसंकीर्तन कसे होईल. अस्सल शब्द खूप महत्वाचा आहे. नाही तर कीर्तन करणारे पुष्कळ लोक आज सुद्धा या जगात आहेत. अस्सल कीर्तन करणारे अत्यंत दुर्मिळ आहेत. एवढंच बोलतो. श्रीगुरूंनी यथार्थ बोध केल्यावरच हे द्वैताचे अनंत जन्मांचे आपल्या बुद्धीवरील जे संस्कार आहेत ते पूर्णपणे पुसून जातात. म्हणून द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान असा प्रश्न विचारला. आणि नामपाठाने हे द्वैत पुसल्याशिवाय खरे नामसंकीर्तन कसं करता येईल. हे दृश्य प्रपंचाचं जे मिथ्यात्व आहे ते समजवून देणारा जो वेदांत आहे तो दुर्गम आहे, समजायला कठीण आहे. म्हणून हरिप्रेमाने जेव्हा प्रपंच हरिमय होणं हे भाविकाला तुलनेने सोपं आहे. प्रपंच करता करता पुन्हा आपण अधिकाराकडे पुन्हा परत जाऊया. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. हा संसार मिथ्या आहे हे समजून घेणं कठीण आहे. पण संसार करता करता जेव्हा मी हरीच्या संकीर्तनामध्ये रमून जातो, रंगून जातो, दंग होतो, तर त्यातल्या त्या प्रपंचाच्या सत्यत्वाचं विष निघून जातं. प्रपंच असला तरी बिघडत नाही. जसं तो साप, विषारी साप आहे, त्याची विषाची पिशवी काढून टाकतात ते गारुडी आणि मग गळ्यात घालून हिंडतात. काही चिंता नाही, चावला तरी फरक पडत नाही. तसं त्यातलं सत्यत्वाचं विष निघून जातं, हरिमय होतो तो. केव्हा असं हरिस्वरूप कीर्तन जेव्हा होतं. आणि त्याच्याबद्दल भगवंत सुद्धा काय म्हणतात, सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः नमस्यंत्यश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. 9वा अध्याय. की ते जे दृढनिश्चयी भक्त असतात ते निरंतर माझ्या नामाचं, माझ्या गुणांचं काय करतात, संकीर्तन करतात, माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, असा त्याचा अर्थ आहे. तसेच मला वारंवार प्रणाम करतात. नमस्यंत्यंश मा भक्त्या, माझ्या ध्यानामध्ये मग्न राहतात, अनन्य होऊन प्रेमाने माझी उपासना करतात. सततम कीर्तयंतो मा. काय ना, आपल्याला हे साधे सोपे जे उपाय असतात ते पण करायचे नसतात. तो वेदांत कठीण आहे, समजत नाही म्हणून ते पण करायचं नाही. आणि योग वगैरे तसं म्हणणं शक्यच नाही आपल्याला. हठयोगाचं तर नामच नको. हठयोगाचे तर अधिकारी अजूनच वेगळे आहेत. प्रापंचिक नाहीच आहे. जाऊ दे, वेगळा विषय. पण मुद्दा हा की या ना त्या कारणाने मी फक्त मुक्तो साधनेला. शेवटच्या चरणात माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. की काय म्हणतात महाराज, की हे कीर्तन म्हणजे हरीच्या सगुण स्वरूपाचं ध्यानच होय. पहा, कीर्तनाचा उद्देश माऊली स्वतः सांगते. या उद्देशाने जे कीर्तन करतात ते अस्सल कीर्तन झालं. हे सोडून इतर सर्व उद्देशांनी जे कीर्तन करतात ते नकली कीर्तन झालं. अस्सलच्या विरुद्ध दुसरा शब्द नक्कल. हरीसाठी नाही करत ते. पण कीर्तन म्हणजे कारण हरीच्या सगुण स्वरूपाचं ध्यान, असं माऊली म्हणते. आणि असा नामपाठ म्हणजे नामांचा उच्चार केला की काय होतं, प्रपंच मौनवतो, शांत होतो, उपशम होतो. जसं मी मगाशी म्हणालो, त्यातलं विषत्व सत्यत्वाचं निघून जातं. चित्त स्थिरतेचं ध्यान खरं सांगायचं तर हेच एकमेव साधन आहे. आणि त्यात सगुण ध्यान हे सर्वात अधिक उपयुक्त आहे, सुलभ आहे, म्हणून श्रेष्ठ आहे. कारण
सगुणाच्या ध्यानामध्ये ती सगुणाची जी मूर्ती असते, रामाची, कृष्णाची, दत्तात्रेयांची, शंकराची, जी काय असेल ती, ते अलौकिक सौंदर्य सहजच आपलं मन तिकडे आकर्षित होतं, त्याच्याकडे स्थिर होतं. म्हणून तर ते आलंबन आहे, त्या मूर्तीचं आलंबन आहे, नामाचं आलंबन आहे. निरालंब साधन एकदम नाही शक्य सगळ्यांना. त्याच्यासाठी अधिकार पहिले कमवावा लागतो. पण हे सोपं साधन आहे आणि म्हणून श्रेष्ठ आहे. आणि हे जे प्रापंचिक द्वंद्व आहे, त्या द्वंद्वाचा हरी ध्यानाने आणि नामाने उपशम होतो. मी जसं म्हणालो तसं मौनावतो. प्रपंच छान शब्द आहे. शांत होतो, तो जणू मौन धारण करतो. आणि मग हरिभक्तही काय होतं, प्रपंचाविषयी उगीच बोलत नाही, उभय पक्षी तो मौन होतो. वाचा बरळती बरळ, काल आपला विषय झाला होता. या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी. दुसरा अध्याय बोलतोय आपल्याशी. अशी अवस्था त्या भक्ताची होते. अशी अवस्था आपल्या सर्वांची व्हावी. मौलींच्या या हरिपाठाच्या चिंतनातून आपल्या सर्वांना नामस्मरण करण्याची प्रेरणा मिळावी, ही सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो आणि आजचं चिंतन त्याला इथे विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण अभंग गायनाकडे वळूया. सौ सोनिया जोशी आपल्यात नेहमीप्रमाणे उपस्थित आहेत, तर त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या निरूपणाच्या अभंगांचं गायन करा. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथनं नमस्कार करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधी ती साधन,
द्वैताचे बंधन न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, नामामृत गोडी वैष्णवाला धली, नामामृत गोडी वैष्णवाला धली. योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वैताची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, हो रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी, तया कैसे कीर्तन घडे नामी. हो ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय
अतिशय उत्तम झालेलं आहे अभंगांचं गायन. पुन्हा एकदा परमपूज्य दादांना इथून नमस्कार करते. आपलं हरिपाठाचं चिंतन आपल्या सगळ्यांनाच त्याच्यातनं खूप काही गवसतंय याची मला खात्री आहे. आणि ते असंच आपल्यावर त्यांची कृपादृष्टी राहो आणि त्यांच्या श्रीमुखातनं आपल्याला अजून निश्चित वेगवेगळे उपक्रम आपण घेऊन येऊ आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या विषयांवरची मार्गदर्शन घेऊया. एवढी आपण त्यांच्याच चरणी प्रार्थना करू की आम्हाला असं अजून मिळू देत. आणि आजचं सत्र इथे संपलं असं मी जाहीर करते. जय श्रीराम.